आरोग्य विभागाचं कोण आहे? मीनदेमध्ये आयसीयू नाही माहिती आपल्याला ना ऍक्च्युली आम्ही युएचपी मध्ये येस हा म्हणजे तुम्ही कळवा तो तिथे खूप प्रॉब्लेम होतात. पाठीमाग पण एका महिलेला वाशीलाच ट्रान्सफर करावं लागतं. बरेचसे प्रॉब्लेम होतात. ते डायरेक्ट वाशी किंवा केम लोकल लोकांना तिकडे जाता येत नाही. हा एक मोठा विषय. आणि एवढी मोठी जागा एवढी मोठी इमारत बांधली ती कशासाठी बांधलेली? अशी रिकामी होती. वरती तुम्ही फ्लोअर पाहिले टोटल असे भाडगळेच पडलेले आहेत. म्हणजे काहीच वापर नाही त्याचा. फक्त पहिल्या आणि तिसऱ्या चौथ्या माळ्यापर्यंत वापरलं होतं. म्हणजे काही वापर होत नाही तिथे. आयसीयू तिथे एक तरतूद करावी. हा आयसीयू आणि जेफ्ट बद्दल तुम्हाला साहेब मागे मी तुम्हाला फोन पण केला होता. तर कुठलाच पालिका अधिकारी तिथे आला नाही. तुम्हाला स्वतः फोन केला तर तुम्ही हजरी होते. तुमचं कामच कोणतरी पाठवायचं. आमच्यावरती एफआयआर झाल्या. लोकांसाठी आमच्यावरती एफआयआर झाल्या. तुमच्यामुळे झाल्या एफआयआर. मी तुम्हाला जबाबदार जातोय. तुम्ही सांगा बरोबर. ते तुम्ही तिथं कुठला तुमचा अधिकारी आला नाही त्यांनी आमच्यावरती एफआयआर टाकले. तुम्ही त्याच्यावर आम्ही लायसन परवाना विचारला त्याच्या कुठलं लायसन नाहीये. लायसन विभागाने त्यांनी आम्हाला पत्र आलंय. हे असं आहे ते स्वच्छता अधिकारी मग तुम्ही काय त्याचा तपासणी केली तिथे जाऊन परत तपासणी केली का? तो झेप्टोचा विचारतोय तो तुम्हाला. आम्ही जेव्हा पत्र देतो तेव्हा एक आयशर भरून आणि 4 छोटे हाते भरून माल बाहेर निघतो. तुमची काय ती जबाबदारी असेल ना की तिथं आपल्या फूड डिपार्टमेंटला आम्ही कॉल करतो तर फूड डिपार्टमेंट 5 वाजता येतात. म्हणजे तिथं आयशर भरल्यानंतर म्हणजे तुमचे काय लागे बांधते का त्यांचे काय तुम्ही पण काहीतरी कारवाई करू शकता ना त्यांच्याकडे. फूड डिपार्टमेंट ते सगळं टाकतात की ते फूड डिपार्टमेंट करतील आमची जबाबदारी नाही. लायसन बोलते आमची जबाबदारी. मग जबाबदारी आहे कोणाची? आरोग्य पाटील साहेब आता मला सांगा ऍज अ असं तिथे स्वच्छतेचा विषय तुमच्याशी संबंधित आहे. त्याला परवाना आपल्या विभागाने दिलेला आहे महानगरपालिकेने दिलेला आहे बरोबर ना. म्हणजे महानगरपालिकेने दिला. तुम्ही बघता काय तुमच्या अंडर जे काही ब्लिंकिट असेल झेप्टो असतील किंवा काय ते असतील